नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोनिया स्मार्ट नोट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. CTETचा अभ्यास करताना सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे पुस्तके कोणती वाचायची. मार्केटमध्ये तर खूप सारी पुस्तके उपलब्ध असतात, पण ती सगळीच वाचायची असतात का? तर नाही. तर आज मी माझ्या CTET पेपर 1च्या अभ्यासामध्ये तयारीसाठी मी कोणती पुस्तके वापरली, त्याचा मला कसा फायदा झाला याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात पहिले आपल्याला CTETचा अभ्यास करताना आपल्याला परीक्षेचं स्वरूप हे माहिती असलं पाहिजे. परीक्षेच्या प्रश्नांचं स्वरूप आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी आपण PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वाचावे लागतात. त्यासाठी मी पुस्तक वापरलं होतं PYQसाठी किरण पब्लिकेशनचं CTET पेपर 1 कक्षा 1 ते 5वी. या पुस्तकामध्ये 2011 पासून ते 2023 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका होत्या. एकूण याच्यामध्ये 30 सेट्स होते आणि या 30 सेट्समध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रश्नपत्रिका जी होती त्याबद्दलचं विस्तृत असं विश्लेषण पण केलेलं होतं. तुम्हाला मी दाखवते. हे पहा, इथं 2011 पासून ते 2023 पर्यंत जेवढे CTETचे कक्षा 1 पेपर 1साठी झालेले त्याच्या प्रश्नपत्रिका आहेत. सुरुवातीला यांनी प्रश्नपत्रिका पूर्ण दिलेली आहे क्वेश्चन. पुढे याच्या संक्षिप्त उत्तरं दिलेली आहेत आणि संक्षिप्त उत्तरानंतरच CDP असो, इंग्लिश असो, मॅथ असो, सर्वांचं त्यांनी डिटेल असं उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. संक्षिप्तसुद्धा आहेत आणि डिटेलसुद्धा आहेत. तर यामुळे आपल्याला प्रश्नाचं स्वरूप पण कळतं आणि त्याचं उत्तर नेमकं कसं आलं आहे हे डिटेल आन्सरमुळे आपल्याला कळून जातं. आणि आपल्याला आपला अभ्यासक्रम पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर, आपलं स्टडी पूर्ण झाल्याच्यानंतर रिव्हिजनसाठी हे पुस्तक खूप उपयोगी पडतं. याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत त्याच्यामुळे आपण रिव्हिजनसाठी हे पण वापरू शकतो. तर याच्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे ते आहे CDPसाठी, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीसाठी. यासाठी मी 2 पुस्तक वापरले आहेत. एक आहे लुसेंटचं आणि दुसरं आहे दिशा पब्लिकेशनचं. तर सर्वात पहिले पाहूया लुसेंट. लुसेंटचं जे पुस्तक आहे याचं नाव आहे बाल विकास एवं शिक्षाशास्त्र. हे पुस्तक खूप छान आहे. हे पुस्तक मी खूप डिटेलमध्ये अभ्यासासाठी वाचलं होतं. याच्यामध्ये एकूण 26 धडे दिलेले आहेत आणि त्याचे त्यांनी वेगवेगळं डिवायडेशन केलेलं आहे. बालविकासचे धडे वेगळे, समावेशी शिक्षा का सिद्धांत हे जे आहे त्याचे वेगळे धडे, अधिगम और शिक्षाशास्त्र हे जे आहेत त्याचे वेगळे असे धडे त्यांनी दिलेले आहेत. याच्यामुळे आपल्याला सुटसुटीत वाचायला कळून जातं की नेमकं काय कसं वाचायचं आहे. आणि हे जे पुस्तक आहे हे हिंदी या भाषेमधनं आहे. पेपरमध्ये CDP हा पेपर हिंदीमध्ये विचारला जातो, मराठीमध्ये नाही. त्यामुळं हे हिंदीमधनं आहे आणि आपल्याला हिंदीमधनं वाचल्यावर याची भाषा आपल्याला सुरुवातीला थोडी कठीण वाटते, परंतु रोज रोज वाचल्यानंतर हे आपल्याला पुस्तक सोपं वाटायला लागतं. आणि याच्यामध्ये खूप शॉर्टमध्ये पण महत्त्वाचे असे मुद्दे पॉईंट त्यांनी दिलेले आहेत आणि नोट्स काढल्यासारखेच यांचे धड्यामध्ये पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत. आणि पटकन आपलं याचं कमी वेळामध्ये सुद्धा हे पुस्तक आपलं पूर्ण वाचन आपण करू शकतो. त्यातलं आपलं रिव्हिजनसुद्धा आपण करू शकतो त्या पुस्तकाचं. आणि शेवटी त्यांनी सारांश पण दिलेला आहे आणि सारांशानंतर आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न 4 दिलेले आहेत. 4 ऑप्शन त्याचे, रिकाम्या जागा म्हणा किंवा एका वाक्यातले म्हणा, त्याचे 4 ऑप्शन असे दिलेले आहेत. तर यामुळं आपलं रिव्हिजन छान होतं. आणि या पुस्तकाची भाषा ही CTET पेपरला परीक्षेला ज्या प्रकारे येते त्या प्रकारेच वापरलेली आहे. त्यामुळं आपल्याला पेपर सोडवताना पटकन आपल्याला प्रश्न काय आहे त्याचा अर्थ काय लवकर क्लिक होऊन जातो. त्यामुळं तुम्ही हे पुस्तक नक्की घ्यावं असं मला वाटतं. लुसेंटचं बालविकास एवं शिक्षाशास्त्र. डिटेलमध्ये वाचणाऱ्यांसाठी पण हे छान आहे आणि ज्यांच्याकडे खूप कमी वेळ आहे अभ्यासासाठी त्यांच्यासाठी रिव्हिजनसाठी हे खूप छान पुस्तक आहे. कमी वेळामध्ये वाचनही होतं आणि कमी वेळामध्ये याचं पटकन आपण रिव्हिजनसुद्धा करू शकतो.
त्याच्यानंतर पुढचं आहे CDP-साठीचं पुस्तक मी वापरलेलं बालविकास एव शिक्षणशास्त्र. हे आहे पेपर 1 आणि पेपर 2साठीचं. हे दोन्ही पेपरसाठी तुम्ही वापरू शकता. हे पुस्तकाचे लेखिका आहेत रेणू त्यागी. हे आहे 5वं एडिशन आहे या पुस्तकाचं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की या पुस्तकामध्ये काय म्हणता येईल, या पुस्तकामध्ये डिवायडेशन दिलेलं आहे प्रश्नांचं, की 15 मार्काला कोणते धडे येणार आहेत, 5 मार्कासाठी कोणते धडे आहेत, 10 मार्कासाठी कोणते धडे आहेत, असं त्यांनी डिवायडेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये पण त्यांनी चित्र आणि डायग्रामच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट त्यांनी समजावून सांगितलेल्या आहेत. यामुळे काय होतं, आपल्याला तो धडा लवकर समजतो. त्यांनी व्याख्यासुद्धा अशा व्यवस्थित दिलेल्या आहेत. याचं सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक धडा झाल्याच्या नंतर यांनी खूप सारे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. आता तुम्ही पाहू शकता, हे एका धड्याचे त्यांनी एकूण 286 प्रश्न दिलेले आहेत. 286 वस्तुनिष्ठ प्रश्न फक्त एका धड्यासाठी त्यांनी रिव्हिजनसाठी आपल्याला खूप छान आहे ते. आणि त्याचे उत्तरही शॉर्टमध्येही दिलेले आहेत आणि डिटेलमध्ये सुद्धा त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर मला वाटतं हे पुस्तक तुमचं अभ्यासासाठी सुद्धा आणि रिव्हिजनसाठी हे खूप छान पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की घ्यावं. दिशा पब्लिकेशनचं बालविकास एव शिक्षणशास्त्र. त्याच्यानंतर पुढचा विषय असतो भाषा विषय. मराठी ही ज्यांची भाषा असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक चांगलं आहे. माझी पेपरमध्ये मराठी ही भाषा होती, त्यासाठी मी परिपूर्ण मराठी व्याकरण, याचे लेखक आहेत बाळासाहेब शिंदे. यांचं पुस्तक मी परीक्षेसाठी वापरले होते. या पुस्तकामध्ये खूप सारे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. म्हणजे प्रत्येक धडा जो आहे, प्रत्येक व्याकरणाचा पाठ जो आहे तो डिटेलमध्ये खूप त्यांनी समजावून सांगितलेला आहे. डायग्राम वापरलेले आहेत आणि त्यासोबतच धडा झाल्याच्या नंतर खूप सारे याच्यामध्ये 3000 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. त्याच्यामुळे आपली रिव्हिजन ही खूप छान प्रकारे होते आणि मराठी भाषा ही यामधली सोपी अशी आहे, त्यामुळे ती पटकन समजून जाते. आता मराठी आपली मातृभाषा जरी असली तरी काही पुस्तकांमध्ये खूप अवघड प्रकारे ती समजून सांगितलेली असते, पण यामध्ये तसं नाही आहे. बाळासाहेब शिंदे सरांच्या या पुस्तकामध्ये खूप व्यवस्थित अभ्यास होऊन जातो. आता परीक्षेला मराठी व्याकरणचे प्रश्न थोडेच येतात, परंतु ते आपण या पुस्तकामधनं चांगल्या प्रकारे कव्हर करू शकतो. आणि मराठीचा विषय जो आहे त्यामध्ये उतारे आणि कविता असतात, त्या मात्र आपण आपल्या अवांतर वाचनामधनंच आपण करायला पाहिजेत. मी अवांतर वाचन जास्त करत होते, त्यामुळं परीक्षेमध्ये तो जो पॅसेज आला आहे तो आपण वाचलेल्या पुस्तकामधून आलेला असेल तर आपल्याला ते पटकन समजतं की नेमकं ह्या पॅसेजची, या उत्तराची म्हणणं काय आहे, याचा सारांश काय आपल्याला कळून जातं. त्यासाठी तुम्ही अवांतर वाचन करू शकता. याच्यानंतर पुढचा विषय आहे गणित. गणित विषयासाठी मी 2 पुस्तकं वापरली होती. यातलं पहिलं पुस्तक आहे ल्युसेंटचं प्राथमिक अंकगणित. ल्युसेंटचं प्राथमिक अंकगणित हे NCERT पॅटर्नवर आधारित आहे आणि परीक्षेला आपल्याला NCERT या पुस्तकांमधूनच गणित विचारलं जातं. स्पर्धा परीक्षेचं वेगळं गणित विचारलं जात नाही. 1ली ते 5वी या वर्गांसाठीचे गणिताचं जे पुस्तक असतं NCERTचं, ते पुस्तक, त्या पुस्तकामधील पण तुम्ही सर्व चॅप्टर करून घ्या आणि त्याच्यानंतर हे ल्युसेंटचं NCERT पॅटर्न प्राथमिक अंकगणित हे पुस्तक तुम्ही वाचू शकता किंवा अभ्यासाला घेऊ शकता. याचे लेखक आहेत रमेश कुमार. हे जे पुस्तक आहे हे NCERTचं आहे आणि याची भाषा जी आहे हिंदी भाषा आहे. परीक्षेला पण हिंदीमधूनच गणिताचे प्रश्नही विचारले जातात. हिंदी भाषा आहे, सोबतच इंग्रजीमधनं पण त्यांनी त्या धड्याची नावं म्हणा किंवा कन्सेप्ट म्हणा त्या दिलेल्या, त्याची नावं इंग्लिशमध्ये पण दिलेली आहेत, त्यामुळे आपल्याला समजायला सोपं जातं. याच्यामध्ये आपल्याला खूप डिटेलमध्ये प्रत्येक धडा जो आहे तो खूप डिटेलमध्ये त्यांनी समजावून सांगितलेला आहे
आणि याच्यावर आपल्याला प्रत्येक धड्याच्या मागे खूप सारे वस्तुनिष्ठ प्रश्न किंवा प्रश्न म्हणा, वस्तुनिष्ठ म्हणा किंवा प्रश्न म्हणा सोडवायला खूप सारे दिलेले आहेत आणि त्यांनी त्याचं उत्तरंसुद्धा दिलेले आहेत पाठीमागे. आणि काही काही प्रश्नांची त्यांनी टिप्स पण दिलेल्या आहेत. तर हे पुस्तक मी CTT पेपर 1साठी वापरलं होतं. मला याचा खूप फायदा झाला. त्याच्यानंतर पुढचं गणिताचं पुस्तक आहे फास्ट ट्रॅक मॅथ्स. हे आहे MPSC, PSI, STI, SEO, ASO या स्पर्धा परीक्षांसाठी, TET, CET म्हणा, हे सर्वच परीक्षांसाठी हे पुस्तक छान आहे. याचे लेखक आहेत प्राध्यापक सतीश वसे सर. आणि या पुस्तकाचा वापर मी यासाठी केला होता की मराठी भाषेमधनं याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे प्रत्येक धडा, आपल्याला हिंदीमध्ये समजायला अवघड जात असेल तर. आणि याच्यामध्ये खूप सारे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी तयारीसाठी प्रत्येक पाठाच्या मागे दिलेले आहेत. यासोबतच याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आहेत आणि त्या कन्सेप्ट परीक्षेमध्ये कमी वेळेत कसे सोडवायचे याचे शॉर्टकटसुद्धा दिलेले आहेत. त्यामुळं हे पुस्तक पण मी वापरलं होतं. तुम्हीसुद्धा हे पुस्तक कमी वेळेत अभ्यासासाठी विकत घेऊ शकता. छान आहे. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे इंग्लिश विषयासाठी मी ल्युसेंटचं जनरल इंग्लिश हिंदी एडिशन हे पुस्तक वापरलं होतं. या पुस्तकामध्ये सर्व धडे त्यांनी दिलेले आहेत. 39 धडे त्यांनी दिलेले आहेत, 39 धडे. आणि परीक्षेला जे येतात ते सगळे याच्यामध्ये आहेत. आणि याच्यामध्ये हिंदी या भाषेमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे, हिंदी आणि इंग्रजी दोन्ही मिक्स. आणि खूप सारे एक्झाम्पल्स यांनी शेवटी सोडवायला दिलेले आहेत. म्हणजे आपल्या याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रॅक्टिस होते. आन्सर शॉर्टमध्ये पण दिलेले आहेत आणि त्याच प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये पण त्यांनी एक्सप्लेनेशन केलेलं आहे. यासाठी हे पुस्तक छान आहे आपल्याला CTTच्या तयारीसाठी. आणि इंग्लिशसाठी या पुस्तकाव्यतिरिक्त मी आणखीन एक पुस्तक वापरलं होतं, रामदास वाघ सर यांचं इंग्लिश ग्रामरचं पुस्तक मी इंग्लिश या विषयासाठी वापरलं होतं. हे पुस्तक पण छान आहे. याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट ह्या सोप्या भाषेत मराठी भाषेमध्ये समजावून सांगितलेले आहेत. त्यामुळं हे पुस्तक आपल्याला लवकर समजतं. परंतु हिंदी पण वाचायचे, कारण हिंदीमधनंच परीक्षेला आपल्याला बऱ्याच कन्सेप्ट येतात. त्यामुळं आपल्याला हिंदी भाषाही लवकर समजते हिंदीतनं पुस्तकं वाचली तर. हे इंग्लिश ग्रामर रामदास वाघ सरांचं पण तुम्ही घेऊ शकता. हे पुस्तक आपल्याला पटकन समजतं आणि पटकन याच्यामधनं आपली रिव्हिजन होऊ शकते जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर. आणि आपल्याकडे वेळ भरपूर असेल तर हे दोन्ही पुस्तकं आपण वाचावीत असे मला वाटते. आणि याच्यानंतर जो महत्त्वाचा विषय असतो EVS म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीजसाठीचा जो विषय असतो, यासाठी मी कोणतंच पुस्तक विकत घेतलेलं नव्हतं. यासाठी मी 1ली ते 5वी NCERT पॅटर्ननुसारची जी पुस्तकं असतात CBSEचे, ते पुस्तकं मी ऑनलाईन ॲपमधनं डाउनलोड करून घेतले होते आणि त्यामधनंच मी अभ्यास केला होता. तर एकतर तुम्ही ती 1ली ते 5वीपर्यंतची पुस्तकं EVSची विकत घेऊ शकता किंवा वेगवेगळे ऑनलाईन ॲप भेटतात, ते ॲप डाउनलोड करून या पुस्तकांचा तुम्ही त्यामधनं अभ्यास करू शकता. त्याच्या नोट्स आपल्या वहीमध्ये त्या ॲपमधून तुम्ही लिहून काढू शकता आणि मग त्याचं रिव्हिजन करू शकता. EVSसाठी तुम्ही फक्त मला वाटतं ते NCERTच्या पुस्तकामधनंच अभ्यास करावा, कारण NCERTच्या पुस्तकामधनंच पेपरला येतं, त्याच्या बाहेरचं इतर कोणतंही येत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त NCERT याच पुस्तकामधनं EVS वाचा. आपल्या स्टेट बोर्डच्या सामान्य विज्ञान या पुस्तकाचा अभ्यास तुम्ही या परीक्षेसाठी करू नका, कारण त्या पुस्तकामधलं परीक्षेला काहीही येत नाही. तुम्ही जर तसं करत असाल तर तुमचा टाईम तुम्ही वेस्ट करत आहात. तर लक्षात ठेवा, EVSसाठी NCERTची बुक्स तुम्ही वाचनासाठी वापरू शकता आणि वापराच असं मी म्हणेल. तर तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये कोणती नेमकी पुस्तकं आहेत CETसाठी ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण CETसाठीचे शॉर्टकट नोट्स म्हणा
किंवा महत्त्वाची माहिती इथून पुढे मी इथून पुढच्या व्हिडिओंमध्येही मी देणार आहे. धन्यवाद.